महत्त्वाची बातमी आपण पाहता। पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना अपडेट, सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे। मार्च महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा। लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आपण जर पाहिले तर अक्षय तृतीया झाल्यानंतर आता पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पण केवायसी असलेल्यांनाच प्राधान्य असेल बघा। ज्यांची केवायसी झाली आहे त्याच महिलांना पैसे या ठिकाणी वाटप केले जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। सुरुवातीपासूनच आपण पाहत आहोत, सुरुवातीला जेव्हा योजना सुरू झाली होती तेव्हापासूनच आतापर्यंत केवायसी ही लावण्यात आली आणि केवायसी केलेल्या महिलांनाच पैसे मिळत आहेत। कारण ज्याही काही योजना असतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या सरकारद्वारे राबवल्या जात असतात डीबीटी ट्रान्सफरच्या, तर त्यामध्ये केवायसी करणं हे गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे तुमची केवायसी करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे। बघा, राज्यभरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे। मार्च महिन्याचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ज्या भगिनींच्या बँक खात्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे, ज्यांची केवायसी ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्याच लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा, त्यांनाच पैसे या ठिकाणी मिळणार आहे। ज्यांची केवायसी झालेली असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे। जर तुमची केवायसी झालेली नसेल याचा अर्थ तुम्ही योजनेसाठी आता अपात्र झालेला असाल, कारण तुम्ही केवायसी केलेली नाही म्हणून। त्याच्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या। 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला अजूनही मुदत आहे। 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला केवायसी करता येईल। ज्या काही महिला भगिनी ज्यांची केवायसी राहिली त्यांनी 30 एप्रिलच्या अगोदर करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला केवायसीसाठी मुदतवाढ मिळेल याची शक्यता नाही आहे। त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्या। या महिलांचे पैसे अडकू शकतात बघा। ज्यांचं बँक खातं सक्रिय ॲक्टिव्ह नाही, ज्यांचं अकाउंट बंद आहे त्यांना पैसे येणार नाही आहेत। दुसरं महत्त्वाचं, ज्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून बँकेत केवायसीचा फॉर्म भरलेला नाही आहे। बघा, जर आपण पाहिलं तर तुम्ही तुमचं जे काही खातं आहे ते भरपूर दिवसांपासून त्याच्यावर व्यवहारच केलेला नसेल, त्याच्यामुळे तुम्हाला किंवा मग भरपूर अनेक वर्षांपासून महिन्यांपासून जर तुम्ही बँकेत केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला तो फॉर्म त्या ठिकाणी भरावा लागेल, केवायसी करावी लागेल, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, बघा, ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही त्यांनाही पैसे येण्यास अडचण होणार आहे। तुमच्या अर्जाची स्थिती मंजूर असूनही पैसे आले नसतील तर त्याचे मुख्य कारण अपूर्ण केवायसी असू शकते। अशा महिलांनी जवळच्या बँक शाखेत जाऊन आपले केवायसी अपडेट करावे, जेणेकरून मार्चचा हप्ता तुम्हाला प्राप्त होण्यास कुठलीही अडचण होणार नाही आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या। बँकेचीही केवायसी करा आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचीही केवायसी तुम्हाला करायची आहे। 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ आहे। 30 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे। 30 एप्रिलपर्यंत जर तुम्ही केवायसी केली तर तुम्हाला नक्कीच लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।